नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द जिनेस अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण भूगोलाचा आहे कंबाईनचा 2017चा पेपर बघणार आहोत. याच्या अगोदर आपण 18 आणि 19चा कंबाईनचा पेपर बघितलेला आहे भूगोलाचा. तर त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज आला असेल या सिरीजबद्दल. तर आज आपण त्या सिरीजमधला हा 2017चा पेपर बघत आहोत. बघूयात 17ला काय काय प्रश्न आलेले आहेत. तत्पूर्वी आपण प्रश्नांचं हे बघूयात, नंबर बघूयात किती आलेले आहेत प्रश्न. 2017 साली प्रश्न आलेले आहेत बघा, 16 प्रश्न आलेले आहेत. 18ला आहेत 18 प्रश्न आणि 19ला आहेत 15 प्रश्न. हा चार्ट तुम्ही एक तुमच्या जनरल अंडरस्टँडिंग किंवा एक स्टडीसाठी तुम्ही एक समोर ठेवू शकता किंवा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. तर बघूयात समोर आलेले प्रश्न 2017 साली. खूप फॅक्च्युअल प्रश्न आहेत मित्रांनो. काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा खूप एक्सप्लेन करावं लागेल इथं किंवा समजणार नाही असे प्रश्न बिलकुल नाही आहेत. फॅक्ट आहे ते मला लक्षात असणं गरजेचं आहे किंवा एक लॉजिक लावून तुम्ही तिथे एक सोडू शकता त्याला. तर संबंधित प्रश्न आहे बघा. 41वा प्रश्न, रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे. आता बघा, हे आपण खूप ट्रिक लक्षात ठेवतो की कसा मी हसतो किंवा कसा महाबळेश्वर हसतो अत्रे तुला, अशा ट्रिक लक्षात ठेवतो. पण इथं थोडंसं ॲडव्हान्स झालेलं आहे आपल्यापेक्षा बी. आणि त्यांनी डायरेक्ट शिखराचीच उंची विचारलेली आहे. रायरेश्वराची उंची किती आहे तर ते आहे 1373. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर आहे 3, 1373. तर यांचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरी इथं आज शिखराची उंची विचारली त्यांनी, पण शक्यतो हा क्रम विचारला जातो की जास्त उंचीकडून कमी उंचीकडे क्रम कसा आहे यांचा. तर ते आहे कळसुबाई, साल्हेर, नंतर महाबळेश्वर आहे, नंतर अशी ती एक रेंज आहे त्यांची. तर ती रेंज तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ही आहे त्याची एक शॉर्ट ट्रिक आहे बघा. कसा मी हसतो असं एक लक्षात ठेवू शकता तुम्ही, म्हणजे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर असं. आणि कसा महाबळेश्वर हसतो अत्रे तुला, मग याच्यामध्ये थोडेसे अजून जास्त ॲड होतात समोरचे. तर ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 42वा प्रश्न बघूयात. सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे. आपण एक भारताचा नकाशा जर बघितला आपण, तर भारताचा नकाशात आपल्याला, हसू नका मॅपवर माझ्या लगेच. तर इथं आहे गुजरात आहे बघा इथं, आणि इथं आहे अरुणाचल प्रदेश. तर हे सौराष्ट्र म्हणजे काय, गुजरातचा भाग आहे तो. आणि इथं काय, तर हे जे अंतर आहे, तर इथं प्रमाण वेळ जर बघितली आपण, आपल्याला काय प्रमाण वेळ, आपण इथं 82 डिग्री 30 मिनिटचा आपण प्रमाण वेळ घेतलेली आहे बघा. इथून अशी इथून जाते बघा मध्यातून बरोबर ती. तर ह्या वेळेमध्ये इथल्या आणि हे इथल्या वेळेमध्ये किती वेळेचा फरक आहे बघा, असा प्रश्न विचारला. इथल्या वेळेमध्ये आणि इथल्या वेळेमध्ये किती वेळेचा फरक आहे असा प्रश्न आहे. तो आहे 2 तासांचा फरक आहे तो. म्हणजे 1 तास काहीतरी मिनिटांचा फरक आहे बघा तो. म्हणजे एक्झॅक्टली 2 तास नाही, 2 तासाला काहीतरी 4 मिनिटांचा कमी गॅप आहे बघा. तर आपण त्याला एक ॲव्हरेज 2 तास म्हणतो त्याला. तर तो आहे 2 तासांचा फरक. 42 आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. 42 पर्याय क्रमांक 2. म्हणजे बघा तो 116 मिनिटाचा आहे बघा. आठवलं मला ते 116 मिनिट आहे बघा ते. 116 मिनिट म्हणजे काय, 2 तासाला एक 4 मिनिट कमी पडतात फक्त. आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री जो असतो तो 4 मिनिटाच्या बरोबर असतो. 4 मिनिट, 1 डिग्री म्हणजे किती, 4 मिनिट बरोबर असतो. आणि याच्यानुसार तुम्ही बघितलं तर 29 गुणिले हे केलं आपण 4 जरी केलं तर ते आपल्याला किती मिळतात, मग ते 116 मिनिट मिळतात. म्हणजे ह्याच्यानुसार आपण म्हणजे 29 डिग्रीचा फरक आहे बघा. इकडं गुजरात आणि इकडं जर अरुणाचल बघितलं तर याच्यामध्ये 29 डिग्रीचा फरक पडतो आहे. तर त्याच्यामुळं ते 116 मिनिटं म्हणजे 2 तासाचा फरक पडतो आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 43 बघूयात. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ बघा. मागच्या वर्षी देखील प्रश्न आला होता, म्हणजे 18ला देखील प्रश्न आला होता. तोच प्रश्न सेम रिपीट झाला आहे. इथं थोडंसं ॲडव्हान्स जाऊन विचारलं त्यांनी. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713. आणि असून भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे त्यांनी, 9.36%. 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि 3,07,713 एवढं आपलं क्षेत्रफळ आहे. मग महाराष्ट्राची लोकसंख्या देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 11.23 कोटी जी आहे तर ती लोकसंख्या आहे आपली. आणि तिने किती पर्सेंटेज आपलं घेतलेलं आहे भारताचं, तर ते आहे 9.28. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे एक ॲनालिसिसचा फायदा होता. आपण प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो आलेल्या प्रश्नावरून, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 44वा प्रश्न बघूयात. दक्षिण बिहारमधील डॅश डॅश हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले. आता भारताच्या भूगोलाविषयी प्रश्न आहे. तर दक्षिण बिहारमधील कोणतं येतं, तिथे दालमिया नगर आहे. दालमिया नगर. तर तिथे आहे ते सिमेंट, कागद आणि पुठ्ठे, प्लायवूड ह्याचे उद्योगाचे केंद्र आहे ते दालमिया नगर. दालमिया नगर एक मोठे बिझनेसमन आहेत बघा. रामकृष्ण दालमिया जे आहेत त्यांनी स्थापना केली होती. रामकृष्ण दालमिया यांनी स्थापना केलेली आहे ह्या दालमिया नगरची.
दालम्या ग्रुप स्थापन झाला होता. हा जवळपास 20व्या शतकामध्ये स्थापन झालेला आहे तो दालम्या ग्रुप. बिझनेस ग्रुप आहे आणि त्यांनी शहराची स्थापना केली होती. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 45वा प्रश्न बघूयात. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? तर चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे? तर ते आहे महानदी व गोदावरी नदींच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान. महानदी व गोदावरी दरम्यान ते वसलेले आहे. ओडिसामध्ये आहे बघा, हे ओडिसा राज्यात आहे चिल्का सरोवर. तर बाकीचे मग पुलिकत लेक, कोल्हेरू लेक हे देखील विचारले जाऊ शकतात तुम्हाला, तर ते तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. तर पुलिकत लेक जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. सोबतच लोकटक लेक देखील प्रश्न विचारला जातो बघा. कुठल्याही परीक्षेत लोकटक लेक विचारला जातो. डान्सिंग डिअर आहे, नंतर फुमडीज आहेत, ते तुम्ही लेकबद्दल बघू शकता. हे 4-5च लेक आहेत, सरोवर जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात फिरून फिरून. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे, महानदी व गोदावरी. पुढील प्रश्न बघूयात. 46वा प्रश्न. जिल्हा आणि त्याची जलाशय. बघा, मी 2018चा व्हिडिओ जर बघितला असेल तुम्हाला, तिथं आठवत असेल की मी म्हटलं होतं की भातसा म्हटलं की ठाणे लक्षात ठेवायचं. तर ते बघितलं आपण, तर त्यानुसार आपल्याला इथे मिळतो आहे 46चा पर्याय क्रमांक 1. म्हणजे बघा, ठाणे जे आहे, ठाणे म्हणजे भातसा. तिथं सांगितलं होतं मी गोदावरी नदीच्या संबंधित प्रश्न होता तो. तर ठाणे आणि भातसा याचा संबंधच लावून टाकायचा. भातसा आलं की ठाणे लावून टाकायचं. मग एचा आपल्याला 2 पाहिजे. एचा 2 पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतो आणि 4 मध्ये देखील मिळतो. पण बाकीच्या मधले 2 पर्यायामध्ये मिळत नाही. मग 2 एलिमिनेट करून टाका मधले. नंतर बघा, रायगडचं बघितलं आपण किंवा सिंधुदुर्ग बघितलं, तर याच्यानं आपल्याला एक पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळून जातो आहे. 46चा आहे पर्याय क्रमांक 1. बाकीचे जोड्या बघितलं आपण. रत्नागिरीचं काय, तर ते फणसवाडी आहे. रत्नागिरीचे फणस लक्षात ठेवा. रत्नागिरीला खूप फणसं पिकतात. नंतर रायगडला जे आहे, रायगडला काय म्हणते, कालाते. रायगड कालाते. सिंधुदुर्गचं आहे धामापूर. सिंधुदुर्ग धामापूर हे जलाशय आहेत तिथले. रत्नागिरीचे फणस आहेत, रायगडचे कालते आहेत किंवा कोलते लक्षात ठेवू शकतो मी. रायगडचे कोलते आणि सिंधुदुर्ग धामापूर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढील प्रश्न बघूयात. 47वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत? रायगड जिल्हा, भिरा, भिवपुरी. बघा, मी मागच्या ह्यात पण सांगितलं होतं, भिरा, भिवपुरी रायगड जिल्हा. तर भिरा आणि भिवपुरी कोणत्या पर्यायामध्ये? भिरा आणि भिवपुरी. भिरा, भिवपुरी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 47चा आहे पर्याय क्रमांक 4. रायगडमध्ये 3 आहेत बघा, खोपोली आहे, भिरा आणि भिवपुरी. मुळा नदीवर आहेत बघा ते भिरा, भिवपुरी. तर ते आहे रायगडमध्ये. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळते. बाकीचे मग वैतरणा कुठे आहे? तर वैतरणा हे पालघरमध्ये आहे. वैतरणा पालघरमध्ये आहे. आणि येलदरी कुठं आहे? तर ते येलदरी हे देखील खूप वेळा विचारलेलं आहे. परभणीमध्ये आहे येलदरी. परभणी वर्धा नदीवर आहे येलदरी. परभणीमध्ये वर्धा नदीवर. हे लक्षात ठेवा तुम्ही. येलदरी खूप पर्यायामध्ये दिलेलं आहे सारखंच. येलदरी लक्षात ठेवा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 48वा प्रश्न बघूयात. खालील विधाने बघा. आणि पंचगंगा कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. आता हे नद्यांचे संगम आणि त्याच्यावर असणारे शहर किंवा गावांचे इथे त्यांनी नावं दिलेली आहेत. पंचगंगा कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ कोणतं आहे? नरसोबाची वाडी आहे. कृष्णा भीमा जे आहे त्यांच्या कृष्णा भीमा नद्यांच्या खुरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत. मला ते आठवायचं, नसा तासा गोह भीमकृष्ण. नसा तासा गोह भीमकृष्ण. आणि त्यात बघायचं मग आपल्याला कुठे कृष्णा आणि भीमा, गोह भीम, मग शंभू महादेव डोंगर बघा, गोह भीमकृष्ण महादेवने वेगळी केलेली आहे. बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे. वर्धा वैनगंगा नद्यांचे एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात. प्राणहिता, वर्धा आणि वैनगंगाचे एकत्रित प्रवास काय म्हणतात? प्राणहिता. बरोबर आहे. मग 48 आपल्याला काय मिळणार? पर्याय क्रमांक 4. सर्वच विधाने बरोबर आहेत. विधाने ए, बी आणि सी विधाने बरोबर आहेत. 48चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 49 बघूयात. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. मध्य व दक्षिण सह्याद्री, मध्य आणि दक्षिण सह्याद्रीच्या मध्ये दरम्यान कोणते खिंड आहे? तर ते पालघाट खिंड. पालघाट खिंड हे खिंडी माहीत असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला घाटं माहीत असणं गरजेचं आहे. फोंडा घाट, थळघाट आहे, कुंभारली घाट आहे. तर थळघाट कुठं सापडतो? मग ते कोणाच्या दरम्यान आहे? तो मुंबईवरून आपला नाशिकला जाताना हा थळघाट सापडतोय. तर ते लक्षात ठेवा. फोंडा घाट म्हणजे काय? तर तुम्हाला सिंधुदुर्गवरून तुम्हाला पणजीला जायचं असेल तर, कोल्हापूरवरून तुम्हाला पणजीला जायचं आहे. समजा कोल्हापूरवरून तुम्हाला पणजीला जायचं आहे खाली, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? बाँड्री फोडून जायचं मग फोंडा घाट. असं लक्षात ठेवा तुम्ही. ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व ट्रिक त्याच्यामध्ये देणारच आहे. 30 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ राहील तो, आणि खूप सारे असे फॅक्ट आहे ते त्याच्यामध्ये मी घेणार आहे. ते फोंडा घाट. मग हे काय करायचं याच्यामध्ये करताना? बरेच घाट जे आहेत ते पुण्यामधून सुरू होतात बघा. पुण्यामधून मग इकडं कोणतं आहे? इकडं तर नाही आहे. मग खाली जो आहे तो आहे सातारा जो आहे. नंतर इकडं बारामती आहे. नंतर वर नाशिक आहे आणि इकडं मुंबई आहे. मग मुंबईला जाणारा घाट कोणता आहे?
तर मुंबईला जाताना काय बोर होतं, ते बोर घाट आहे. नंतर खाली साताऱ्याला जाताना काय होते, मग साताऱ्याला जाताना आपल्याला खंबा घेऊन जावं लागतं, तिकडं लई थंडी खूप जास्त, मग खंबा लागतो, खंबा टेकी घाट, खंबा घेऊन जावं लागतं. घेऊ नका खरा एक लक्षात राहण्यासाठी सांगतोय. तर इकडं बारामतीला काय, तर बारामती लोकांनी खरे दिवे लावलेत राजकारणात, तर ते दिवे घाट. आणि इकडं नाशिकला असं एक लक्षात ठेवू शकतो मी त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये पुन्हा घेत होती. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक इथे 3 योग्य उत्तर आहे, पालघाट खिंड. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 50वा प्रश्न, स्थलांतरित शेती. बघा, ते 19ला प्रश्न आला होता आपल्याला, आपल्या भारतातीलच विचारलं होतं त्यांनी, पण इथं थोडंसं बाहेरच्या देशांबद्दल विचारलेलं आहे. रोका, लदाख, चेना आणि मसाली. तर याची एक विचारलेली आहे त्यांनी. तर हे रोका जे आहे, तर ते रोका कुठं सापडते, ते रोका कुठं म्हटलं जातं, ते ब्राझीलमध्ये म्हटलं जातं रोका. नंतर लदाख जे आहे ते मलेशियामध्ये, आणि नंतर चेना ते श्रीलंकेत, आणि मसोले झैरे. त्याच्यामुळे 50चा आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतोय, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 51 बघूयात. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये डॅश यांनी केली. आता आधुनिक सूतगिरणीची स्थापना बघा, सूतगिरणीची स्थापना कोणी केली होती, तर ती केली होती C.N. दावर, कौसाजी नानाभाई दावर. तुम्ही मराठीत वाचलेलं असेल, पाठ केलेलं असेल ते थोडंसं त्याला इंग्लिशमध्ये बी ट्रान्सलेट करत चालला. C.N. दावर, त्याने कौसाजीचं आणि नानाभाईचं त्याने एन केलेलं C.N. दावर, हे एक लक्षात ठेवा. C.N. दावर, कौसाजी नानाभाई दावर. त्यांनी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी अशी कंपनी नाव सुरू केली होती. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी, हे लक्षात ठेवा. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी, ते कौसाजी नानाभाई दावर 1854 मध्ये. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 52 बघूयात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. बघा, जमातीचे पुन्हा आले. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती भागात, उत्तरेला आणि उत्तर पूर्व सीमावर्ती भागात कोणते लोक राहतात, तर ते राहतात भिल्ल व गोंड. म्हणजे धुळेच्या आसपासचा जो भाग आहे तिथं भिल्ल आणि गोंड ही जमात राहतात, ते लक्षात ठेवा तुम्ही. 52चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 53 बघूयात. पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. आता पूर्व हिमालय जो आहे, तर पूर्व हिमालय म्हणजे कोणता, तो तिकडचा डायरेक्ट नॉर्थ ईस्टचा, तिथल्या भागात ज्वारी व बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. तर हे काय कारण आहे त्याचे, तर हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे. सखल म्हणजे कोणता आहे, तर प्लेन एरिया म्हणतो तो. हा विभाग जास्त उठाव म्हणजे खूप उंचीवर आहे आणि अधिक पर्जन्यमान आहे. अधिक पर्जन्य चालणार नाही ज्वारी बाजरीसाठी, याला मध्यम पर्जन्याची गरज असते ज्वारी बाजरीसाठी. अधिक पर्जन्य आहे त्याच्यामुळे तो चालणार नाही. हा विभाग उबदार हवामानाचा आहे आणि हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे. तर अभावाने चालतात. कारण काय त्याचं, तर 53चं कारण काय, 2 आहे बघा. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असल्यामुळे हा प्रदेश योग्य नाही आहे ह्याच्यासाठी, ज्वारी बाजरीसाठी. अधिक पर्जन्य नको आहे आपल्याला, मध्यम पर्जन्याची गरज असते, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. 53चा आहे पर्याय क्रमांक 2. कारण ज्वारी बाजरीसाठी अधिक तापमान लागते आणि साधारण मृदा लागते आणि मध्यम प्रकारचा पाऊस लागतो. साधारण मृदा, मध्यम पाऊस आणि एक अधिक तापमान. तर इथं ती कंडिशन नसल्यामुळे तिथं आपण ज्वारी बाजरीचं पीक घेऊ शकत नाही पूर्व हिमालयात. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 54वा प्रश्न बघूयात. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते किंवा कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत. उष्णकटिबंधीय कोणते म्हणजे ट्रॉपिकल एव्हरग्रीन आहेत ते. काय एव्हरग्रीन म्हणजे नेहमीच 12 महिने ते हरितच राहतात. आता बघू काय काय दिलेले आहे त्यांनी, कोणती विधाने बरोबर आहेत विचारलं त्यांनी. अत्यंत घनदाट जंगले, वार्षिक पानगळ होते. वार्षिक पानगळ होईल का त्याची, एव्हरग्रीन आहेत, कशी पानगळ होईल, लाकूड टणक व टिकाऊ असते आणि एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. तर 54चं बघितलं आपण तर आपल्याला मिळतो पर्याय क्रमांक 2 इथे योग्य, ACD. बघा, वार्षिक पानगळ होणार नाही तर पानझडी नाही झाली, मग एव्हरग्रीन कशी होणार, त्याच्यामुळे बी एलिमिनेट करा. बी एलिमिनेट केला म्हणजे कोणता मिळाला आपल्याला, हा गेला बी नसणारा बघायचा आहे फक्त आपल्याला. मग तर 2मध्ये बी नाही आहे, पण बघितलं घनदाट जंगले आहेत, बरोबर आहे. कारण हे वन कुठं आढळणार आहेत आपल्याला, विषुववृत्तावर आढळणार आहेत. म्हणजे विषुववृत्ताच्या 5 डिग्री वरती पर्यंत आणि 5 डिग्री खालीपर्यंत, म्हणजे एवढ्या विषुववृत्तावरच. तर ह्या भागातच काय आपल्याला हे एव्हरग्रीन वने आढळणार आहेत. आणि इथं काय अत्यंत घनदाट जंगल आहेत, आपल्याला माहिती आहे ते. लाकूड देखील टणक आहे, हा ते एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्याचं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, त्याच्यामुळे एकाच प्रकारच्या वृक्षांची इथं कमतरता असते. सर्वच प्रकारचे वृक्ष इथं आढळतात, त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे, पर्याय क्रमांक 2.
असं एकच कॅरेक्टर बाजूला काढायचं आणि त्याच्याने लगेच इलिमिनेट करत चालायचं. आता माहिती आहे की अत्यंत घनदाट जंगल हे ए असलं पाहिजे, पण वार्षिक पानगळ होते हे चुकीचं आहे. म्हणजे बी चुकीचं, बी नको आहे आपल्याला. ए असावं पण बी नको आहे. म्हणजे बी नको आहे, बाकीच्या पर्यायात तर नाहीच, पण इथं सी दिलं आहे हे पण नको आहे आपल्याला. मग आपल्याला आता काय येऊ शकतं, आपण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 2 पर्यायामध्ये आपल्याला निवडायचं आहे. आपण आता सुद्धा आपल्याला 50% उत्तरापर्यंत आपल्या बरोबर आलेलो आहोत. आता बाकीचे 2 विधानं बघायचे आपल्याला. लाकूड टणक व टिकाऊ असते हे बरोबर आहे विधान, त्याच्यामुळं सी देखील असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 2 निवडावा लागतो योग्य. 54 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 55वा प्रश्न बघूयात. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात डॅश डॅश खनिजे आढळतात. आता हे राजस्थानमधील काही जिल्हे दिलेले आहेत आणि तिथं खनिजे विचारलेले आहेत त्यांनी. तर ते आढळतात कोणती? चुनखडक, जिप्सम आणि मीठ ही खनिजे आढळतात तिथं. चुनखडक, जिप्सम आणि मीठ, राजस्थान. तर राजस्थान स्पेशली एक चांदीसाठी देखील खूप फेमस आहे बघा. चांदी तिथं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं. जवळपास 86%चं उत्पादन आपल्याला लागणारं जे आहे तर ते इथूनच केलं जातं आहे राजस्थानमधून. चांदीचं प्रसिद्ध आहे. आणि तिथली एक खान जर विचारलं आपल्याला डिटेलमध्ये थोडंसं अजून, तर झवर एक खान म्हणून आहे राजस्थानमधली. तर ती झवर खान एक प्रसिद्ध आहे बघा. आणि उदयपूर जिल्ह्यात आहे ती. उदयपूर जिल्हा राजस्थानमधलाच आहे तो. तर उदयपूर जिल्ह्यातली झवर खान ही आहे ती चांदीसाठी फेमस आहे बघा ती. तिथं यात कोणते सापडतात? जैसलमेर, बारमेर आणि जोधपूरमध्ये चुनखडक, जिप्सम आणि मीठ. चुनखडक, जिप्सम आणि मीठ सापडतात तिथं. 55चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो आपल्याला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 56 बघूयात. शेवटचा प्रश्न आहे आता. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभलेला आहे. म्हणजे एकूण क्षेत्राच्या समजा आता एवढं जग आहे समजा, म्हणजे आपलं पृथ्वी आहे, त्याच्या आपल्याला 2.4% म्हणजे एवढाच भाग लाभलेला आहे. उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी 16% आहे बघा. भाग तर एवढाच आहे आपल्याला, पण लोकसंख्या एवढी दिली आहे की त्याला खरं तर एवढा भाग पाहिजे होता तिला आपल्यापेक्षा जास्त. बघा आपलं थोडंसं हे बघूयात आपण. आता त्याला एवढ्या भागावर राहणारी लोकसंख्या एवढ्याच भागात राहते ती, तर थोडीशी घनता तिथे जास्तच होणार आहे. पूर्ण प्रश्न वाचून बघूयात एकदा आपण. एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. म्हणजे काय? मृत्यूदरात घट झाली, पण जननदर म्हणजे जन्मदर जो आहे ते त्यात घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहे? आता उच्च जननदरास कोणता सामाजिक आणि आर्थिक घटक महत्त्वाचा आहे किंवा कारणीभूत आहे? आता यात शिक्षणाचा अभाव हे आहे बाबा. जननदर उच्च राहण्याचं कारण आहे शिक्षणाचा अभाव आहे, किंवा धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया हे एक आहे त्याच्यातलं आर्थिक कारण. शिक्षण झालं एक सामाजिक कारण आणि धीम्या गतीने हे आर्थिक कारण. तर ए आणि बी बघा, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतात. त्याच्यामुळे 56चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 56चा आहे पर्याय क्रमांक 1. तर हे होते 2017 साली आलेले प्रश्न. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे काही अशा ट्रिक्स असतील किंवा असे काही फॅक्ट लक्षात ठेवण्यासाठी, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण या सर्वांना इन्क्लूड करून एका व्हिडिओमध्ये त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवूयात आणि सर्वांना त्याचा फायदा होईल अशा रीतीने आपण त्याला एक प्रेझेंट करूयात. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि विशेष म्हणजे तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर झोप घ्या, भरपूर झोप घ्या. भरपूर म्हणण्यापेक्षा एक 6 ते 7 तासाची झोप असणे तुम्हाला गरजेचंच आहे. तुमचं माइंड स्टेबल असणं गरजेचं आहे. तुम्ही लायब्ररीत म्हणजे जास्त वेळ बसावंच, पण तुमच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर थोडंसं जास्त भर द्या. तर एवढंच सांगू शकतो इथं. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.